नमस्कार मित्रांनो, भरपूर जणांना काय होतं माहिती का, पिल्लू तर घरी आणतात, त्याचं वॅक्सिनही करतात, पण पिल्लाची प्रॉपर कधी कधी वाढ होत नाही. पिल्लू त्याची स्वतःची घाण किंवा गाईचं शेण, रस्त्यावर दिसणार प्रत्येक वस्तू चाटून खायला लागतं. अशा वेळी त्याच्या पोटामध्ये जंत झालेले असतात, तर त्यावेळेस आपण त्याला जंतुनाशक हे औषध देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता जंतुनाशक जर आपल्याला पिल्ल्याला द्यायचं तर त्याच्यामध्ये दोन फॉर्म असतात. एक असतो टॅबलेट फॉर्म, एक असतो लिक्विड फॉर्म. आता हे दोन्ही पण यूज करायचे कसे ते मी आज तुम्हाला सांगतो. जेव्हा आपल्या पिल्लाचं वजन 1 किलो असतं तेव्हा आपल्याला त्याला 1 ml द्यावं लागतं, 2 ml द्यावं लागतं. अशा वेळेस जेव्हा पिल्लाचं वजन 10 किलोच्या कमी आहे तेव्हा आपण लिक्विड फॉर्मवालं डिवॉर्मर, पपी डिवॉर्मर वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पिल्ल्याला डोसचा ओव्हरडोस होणार नाही. आणि हा डोस जो आहे तो द्यायचा कसा ते पण सांगतो. आता पिल्ल्याचं वजन समजा 1 किलो आहे तर त्याला 1 ml द्यायचं, 2 किलो असेल तर 2 ml, 1.5 किलो असेल तर 1.5 ml. वजन करून त्याच्या वजनाच्या मात्रेनुसार जर दिलं तर याचा खूप चांगला रिझल्ट येतो. पिल्ल्याची वाढ चांगली होते. आणि तुम्ही बघू शकताय जे पिल्लं ही माती दगडं चाटाचाटी करतात किंवा शेण खातात, ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात. तीही जंतुनाशकं तुम्हाला तुमच्या तालुक्या लेवलला किंवा मेडिकलला, जिथेही जनावरांचा दवाखाना आहे तिथं तुम्हाला जंतुनाशक, डिवॉर्मर म्हणलं की ते मिळून जातात. तर याच्यामध्ये दोन फॉर्म जे आहेत, जेव्हा पिल्ल्याचं वजन 10 किलोच्या खाली आहे तेव्हा आपण लिक्विड वापरावं, आणि जेव्हा पिल्ल्याचं वजन 10 किलोच्या वर आहे तेव्हा आपण, किंवा 10 किलो आहे तेव्हा आपण टॅबलेट वापरावी. आणि याचा वापर सहज सोप्या पद्धतीने करता येतो. जेव्हा तुम्हाला लिक्विड वापरायचं आहे तेव्हा याच्यामध्ये गुलाबी कलरचं औषध असतं, असं इंजेक्शन घ्यायचं आहे आपण, आणि याची सुई काढून टाकायची आणि इंजेक्शन घेऊन डायरेक्ट पिल्ल्याच्या तोंडात सोडायचं आहे. आणि सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की डिवॉर्मिंग ही जेवढी तुम्ही उपाशी पोटी करताल तेवढा डिवॉर्मिंगचा रिझल्ट तुम्हाला चांगला येतो, आणि आपले पिल्ले निरोगी राहतात आणि त्यांची वाढ चांगली होते. तर दर 15 दिवसांना पिल्ल्यांची डिवॉर्मिंग करायला पाहिजे 3 महिन्यांपर्यंत. नंतर दर महिन्यातून एकदा जरी तुम्ही केली, आणि नंतर वयानुसार 3 महिन्याला एकदा, अशा जर तुम्ही डिवॉर्मिंग केल्या तर पिल्लू आपलं व्यवस्थित वाढतं, शेण वगैरे खात नाही, त्याच्या पोटातले जंत मरून जातात. आणि डिवॉर्मिंग आता करायची कशी, ही सकाळी उपाशी पोटी करावी किंवा रात्री जेव्हा पिल्ल्याचं सुशी झालेलं असते 12 वाजता समजा, त्या टाईमला जर केली तर पिल्लू खाऊन झोपी जाते. रात्रीपर्यंत गोळी काम करते, औषध काम करते, आणि आपलं पिल्लू ओके होते. तर अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.